म्हणजे नवीन नातं जोडण्यासाठी डेस्परेट झालाय का आमची लोकांची असलेली नाती तोडण्यासाठी डेस्परेट झालाय, याबद्दल आमच्या मनामध्ये संपूर्णपणे शंका आहे. आणि तिसरी महत्वाची गोष्ट, रोज सकाळी 9 वाजता पत्रकार परिषद घेऊन आम्ही सकारात्मक आहोत, आम्ही सकारात्मक आहोत, आम्ही सकारात्मक आहोत, किंवा अजून 2 लोकांना पत्रकार परिषद घ्यायला लावायचे आणि सांगायचं आम्ही सकारात्मक आहोत, अशा रोजच्या पत्रकार परिषदेनी युती होऊ शकत नाही. त्याच्यासाठी 4 पावलं पुढे यावी लागतात. जर तुम्हाला खरोखर युती करायची असते तर आतापर्यंत 4 पावलं पुढे आले असते, पण तशी कुठलीही गोष्ट नाही. आणि हे अतिशय स्पष्टपणे मी सांगू इच्छितो की ना पडद्या मागे ना पडद्या पुढे आमची आत्ता कुठलीही उबाटाबरोबर बोलणी चालू नाही. पण राऊत साहेब म्हणतात की योग्य वेळी दोन्ही ठाकरे बंधू हा पडदा उघडतील. महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाची तर्फे मी हे अधिकृतपणे सांगतोय की ना पडद्या मागे ना पडद्या पुढे आमची कुठलीही उबाटाबरोबर बोलणी चालू नाहीत सध्या, ना त्यांच्याकडनं आम्हाला कुठला प्रस्ताव आलेला आहे. युती संदर्भात एवढं पॉझिटिव्हली ते पत्रकारांसोबत संवाद साधताय, त्यामुळे कुठला तरी संवाद साधलाय का त्यांनी मनसेसोबत किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबरोबर त्यांनी आतापर्यंत कुठलाही संवाद, जे काय आम्ही बघतोय ते संजय राऊतांच्या पत्रकार परिषदांमधूनच बघतोय किंवा अनिल परवांच्या पत्रकार परिषदेमध्ये बघतोय, आतापर्यंत कुठलाही ना पडद्या मागणं ना पडद्या पुढणं कुठलाही संवाद साधला गेलेला नाही. मला हेही इथे सांगावंसं वाटतं की 2014 होते किंवा 2017 जेव्हा युती करायचा विषय होता तेव्हा आम्ही समोरनं आमचे लोक